नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण पुण्यामधील डायनोसॉर पार्क या नावाने फेमस असणाऱ्या तात्यासाहेब थोरात गार्डनला भेट देणार आहोत। या गार्डनच्या जवळील बस स्टॉप हा कर्वे पुतळा आहे। गार्डनमध्ये एंट्री करायच्या अगोदरच महाराजांची सुंदर अशी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि तसेच गार्डनमध्ये एंट्री केल्यानंतर पाणीपुरीचे स्टॉल सुद्धा आहे। गार्डनमध्ये आत गेलं की लगेच डाव्या बाजूला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आपल्याला जागा पाहायला मिळते। तर या जागेमध्ये भरपूर असे झोके, विविध प्रकारच्या घसरगुंड्या बनवलेल्या आहेत आणि पाहू शकता तुम्ही खूप सारी लहान मुले येथे खेळण्यासाठी आलेले आहेत। मी आणि माझ्यासोबत माझे आणखी 2 मित्र आज आलेले आहेत। दोघांचे नाव आदित्य आहे आणि भरपूर असे पर्यटक सुद्धा इथे आलेले आहेत गार्डनमध्ये। हे पाहू शकता तुम्ही खूप लहान मुले खेळत आहेत। तर हा माझा मित्र आदित्य, तर हा सध्या या गार्डनमध्ये याआधी आलेला आहे, त्यामुळे तो आम्हाला गार्डन फिरून दाखवत आहे सर्व। तर समोर गेल्यानंतर आपल्याला अशी ओपन जिम पाहायला मिळते। ही ओपन जिम लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत सर्वजण याचा उपयोग करू शकतात। हे पाहू शकता तुम्ही लहान मुलांपासून तर वयस्कर माणसांपर्यंत सर्व प्रकारची भरपूर अशी साधने या जिममध्ये उपलब्ध आहेत आणि जिमचा उपयोग करण्यासाठी भरपूर असे लोक पण इथे आलेले आहेत, पाहू शकता तुम्ही। आणि आता जिम पाहून झाल्यानंतर सध्या आम्ही विमान पाहायला जाणार आहे। तर हा दुसरा जो आदित्य आहे त्याला विमान खूप आवडतं। तर विमान पाहिल्यानंतर आता पाहतो कसं एकदम खुश होऊन जातो। आपल्या भारतीय लष्कराची एक विमानाची इथे प्रतिकृती बनवलेली आहे या गार्डनमध्ये। तर हे पहा, हे विमान पाहिल्यानंतर पहा कसा खुश होऊन जातो एकदम आदित्य। थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एक कोपऱ्यामध्ये असं मंदिर पण पाहायला मिळते आणि आम्ही आता जॉगिंग ट्रॅकने थोडं पुढे जात आहोत। गार्डनमध्ये सगळीकडे हिरवळ आहे आणि सगळीकडे आपल्याला बसण्यासाठी लॉन पण टाकलेली आहे आणि नियमित अशी लॉनची कटिंग पण होते, त्यामुळे लॉनवरती बसण्यासाठी काहीच प्रॉब्लेम येत नाही। खूप सारे लहान मुले या लॉनमध्ये खेळण्यासाठी येत आहेत आणि जॉगिंग ट्रॅकवरती वयस्कर अशी माणसं जॉगिंग करण्यासाठी संध्याकाळचं येतात इथे। बसण्यासाठी भरपूर अशी जागा आहे गार्डनमध्ये, असे मध्येच बसण्यासाठी जागा पण करून ठेवलेली आहे सर्वांना। आता मेन गोष्ट डायनोसॉर पाहायला जाणार आहे आपण। तर एकदम रिअल असा डायनोसॉरला आवाज दिलेला आहे, डायनोसॉरचा आवाज पण येत आहे। तर हे पहा समोर डायनोसॉर, ते पहा डायनोसॉरची मान पण हालत आहे। इथे काही डायनोसॉर बद्दल माहिती दिलेली आहे। ऐकू शकता तुम्ही डायनोसॉरचा आवाज। हा एकच सध्या हालत नाहीये, जागेवरती शांत आहे एकदम। बाकी हा पण पहा छोटा, ह्याचे पण मूवमेंट चालू आहे, ह्याची पण मूवमेंट चालू आहे आणि हा छोटा ह्याचे पण मूवमेंट चालू आहे, आवाज पण येतोय त्यांच्यामधून। तर हा होता या गार्डनमधील डायनोसॉर पार्क। येथे 5 प्रकारचे वेगवेगळे डायनोसॉर ठेवलेले आहेत आणि सर्वांना मूवमेंट पण आहे आणि सर्वांना वेगवेगळा आवाज पण दिलेला आहे। आणि वरती पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर असे झाडी आहेत सगळीकडे। हा डायनोसॉर पार्क एकदम युनिक असा डायनोसॉर पार्क आहे हा। आणि आता थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे, पावसाला सुरुवात पण झाली आहे थोडी थोडी, त्यामुळे आता आम्ही इथे गार्डनमध्ये बसण्यासाठी जागा आहे एक ठिकाणी, तर तिथे बसलेलो आहे सध्या थोडा वेळ। तर इकडून साईड अँगलने पहा एकदम अशी रिअल अशी मूवमेंट वाटत आहे। डायनोसॉर पार्क पाहून झाल्यानंतर इथे छोटे तळे पाहायला मिळते। सध्या पाऊस नसल्यामुळे तळ्यामध्ये पाणी नाही आहे, पण ज्यावेळेस पाऊस येईल त्यावेळेस इथे फुल भरलेले पाहायला मिळेल आणि नंतर यामध्ये बदक, मासे असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी सोडण्यात येतील। आणि आता थोडं गार्डन फिरून पाहूयात।
तर सगळीकडे गार्डनच्या सर्व बाजूने झाडी पाहायला मिळतात आपल्याला. खूप अशी मोठमोठ्या प्रकारची झाडे इथे आहेत. सगळीकडे खूप मोठी अशी झाडे आहेत इथे आणि एकदम थंडगार अशी सावली आहे झाडांची. सध्या थोडं पावसाचं पण वातावरण आहे इथे, थोडा पाऊस पण येतो. आणि इथलं गार्डनचं बॅक साईडचं गेट. असे दाट अशी झाडे आहेत सगळीकडे. थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला झाडांमध्ये असे कागदी गुलाब, तुम्हाला माहीत असेल तर कागदी गुलाबाचं एक असं वेल पाहायला मिळतो. तर तो वेल किती वरती, पूर्ण झाडाच्या वरती गेलेला आहे आणि असे सुंदर असे गुलाबी प्रकारचं कवर त्याने पूर्ण झाडाला बसवलेलं आहे. असं वाटत आहे की कागदी गुलाबाचंच झाड आहे ते मोठं. तर सगळीकडे अशी झाडी आहेत एकदम आणि सगळीकडे स्वच्छता आहे. कुठे कचरा पण दिसत नाही, कुठे कागद पण पाहायला मिळत नाही आपल्याला. ठिकठिकाणी अशा कचरा कुंड्या पण ठेवलेल्या आहेत. कचरा जर कोणी आणला तर टाकण्यासाठी कचरा कुंडी पण ठेवलेली आहे सर्वांनी. तर या गार्डन मध्ये एक शिवदत्त मंदिर पण आहे. तर आता सध्या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात आहोत आम्ही. तर आता इथे गार्डन मध्ये आम्ही एक ठिकाणी बसलेलो आहे, मंदिरामध्ये आलो होतो. तर अचानक आलेला पाऊस आणखीन वाढला आणि पाऊस वाढल्यामुळे आता सध्या आम्ही घरी जायच्या तयारीमध्ये होतो. तर हे पाऊस चालू आहे सगळीकडे आणि पाऊस चालू असल्यामुळे गार्डनमध्ये पण आपल्याला जास्त दिसत नाही. प्रत्येकजण जिथे जागा भेटेल तिथे बसलेला आहे सध्या. आणि आता आपला फक्त जिम पाहायचा पार्ट राहिलेला आहे. जिम आणि जिमच्या शेजारी एक योगा सेंटर आहे. तर योगा सेंटर पण पाहायला जाणार आहे आपण. अशी खूप सारी झाडे आहेत या गार्डन मध्ये. गार्डन म्हटल्यावर झाडं येणारच. आणि आता पाऊस थांबलेला आहे. तर आता पुढे एक ठिकाणी योगा चालू आहे. तर योगा सेंटर पाहायला जाणार आहे आपण. तर हे पहा, इथे सर्वजण योगासनं करत आहेत. आणि हे येथील ओपन जिम. परत पाऊस आलेला आहे. पाऊस आल्यामुळे सध्या कोण गेलेलं नाही हो जिममध्ये. आणि लहान मुले पाहायला पावसाचा आनंद घेत आहेत. यांना पाहून आपल्याला पण आपलं बालपण आठवतं. आणि आता बाहेर जायच्या तयारीमध्ये आहे आम्ही. तर आता सगळं गार्डन आमचं व्यवस्थित पाहून झालेलं आहे. आणि हे दोघे पाहतात आम्ही बाहेर चाललेलो आहे. आणि या दोघांचं काही कोणत्या तरी एका सिरियस टॉपिकवरती सिरियस डिस्कशन चालू आहे. आणि लहान मुलांचा खेळण्याचा एरिया. तर कसा वाटला तुमचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.